नमस्कार मंडळी, सुक्या खोबऱ्याचे लाडू कसे केले त्याची रेसिपी तुम्हाला सांगते. यासाठी स्वागत ब्रँडची खोबऱ्याची ही पावडर घेतलेली आहे. ही पावडर म्हणजे खोबऱ्याचा बारीक असा हा किस आहे. पांढरा शुभ्र असा हा किस आहे आणि मुख्य म्हणजे हे पॅकेट उघडल्यानंतर याला कुठल्याही प्रकारचा वास नाही आहे. अगदी फ्रेश असा हा खोबऱ्याचा किस आहे. 6 महिने पण हा फ्रीजमध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकतो. म्हणजे मी भरपूर महिन्यांसाठी सुद्धा हा स्टोअर करून ठेवते आणि याला कुठल्याही प्रकारचा वाससुद्धा लागत नाही. इतर काही पण आपल्याला करायचं असेल तरी आपण वापरू शकतो. आधी पॅनमध्ये 2 बाऊल खोबऱ्याचा कीस घातला. मंद आचेवर 5 ते 7 मिनटं हा खोबऱ्याचा कीस चांगला परतून घेतलेला आहे. घाई न करता शांततेत हा कीस आपल्याला परतायचा आहे. खाली लागू न देता हा छान परतून घेतला. याचा रंग बदलायला सुरुवात झाली. त्यानंतर गॅस बंद करून टाकला. हे जे खोबऱ्याचे लाडू आहेत, अगदी सोपी रेसिपी आहे. 30 मिनटात हे लाडू आपण तयार करून शकतो. तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे लाडू तयार करून बघा. यामध्ये घालण्यासाठी 1 बाऊल दूध घेतलं. त्याच्यातल्या थोड्याशा दुधामध्ये केसर घातलं. ते मायक्रोवेव्हमध्ये दूध गरम केलं, त्यामध्ये केसर घातलं आणि हे सगळं दूध ह्या खोबऱ्याच्या किसामध्ये घातलं आणि सगळीकडनं हे परतून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये घालण्यासाठी म्हणून 1 बाऊल साखर घातली ह्याच्यामध्ये आणि थोडीशी अजून वरती घातली. थोडी थोडी करून ही साखर घातली आहे. म्हणजे साधारण 1.25 बाऊल यामध्ये साखर घातली आहे. साखर घातल्यानंतर सगळं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. गॅस अगदी कमी होता. त्याच्यावर हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे. जर तुम्ही वाटीचं प्रमाण घेणार असाल तर 2 स्टीलच्या वाट्या खोबऱ्याचा कीस घ्या. 1 वाटी त्यामध्ये दूध घाला आणि 1.25 वाटी यामध्ये साखर तुम्ही घालू शकता. म्हणजे 1.25 वाटी यामध्ये साखर घाला आणि दूधसुद्धा गरम करून घ्यायची गरज नाही आहे. रूम टेम्परेचरला जे दूध आहे तसं घातलं तरी चालेल. सगळ्यात शेवटी यामध्ये 1 वाटीला थोडी कमी अशी मिल्क पावडर घातलेली आहे. मिल्क पावडरमुळे हे लाडू चवीला पण खूप छान लागतात. त्यानंतर ड्रायफ्रूट्स यामध्ये घातलेले आहेत. मी इथे काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड असे ड्रायफ्रूट यामध्ये घातलेले होते. ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर छान एकजीव करून घेतलेलं आहे. हे जे मिश्रण आहे शिजत आलेलं आहे. शिजल्यानंतर गॅस बंद करून टाकला. ह्याचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि मिश्रण गार करून ह्याचे लाडू वळून घेतले. खोबऱ्याच्या किसामध्ये ते घोळवून घेतले एक एक करून. हे दिसायला पण छान दिसतात म्हणून एक एक करून खोबऱ्याच्या किसामध्ये घोळवून घेतले आणि सगळे लाडू वळून घेतले. तुम्हाला जर लाडू नसतील वळायचे तर तुम्ही थापून याची बर्फीसुद्धा करू शकता. एका प्लेटमध्ये हे थापून वरून खोबऱ्याचा किस आणि ड्रायफ्रूट पेरून ह्याची बर्फीसुद्धा तुम्ही थापू शकता आणि ती कट करून घ्या. मी एक एक करून लाडू तयार केले आणि खोबऱ्याच्या किसामध्ये ते घोळवून घेतले. छान असे हे खोबऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत. खोबऱ्याची चव लागावी म्हणून मी याच्यामध्ये वेलची किंवा कुठलं काही पण घातलेलं नाही आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे करून बघा. सगळ्यांना नक्कीच आवडतील. धन्यवाद.